माजी सैनिकासह साथीदारांची फसवणूक करणाऱ्यास पणजीतून अटक करण्यात आली आहे। ॲक्युमेन आणि गुडविल शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून ब्रोकर असल्याचे सांगत माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। देवळाली कॅम्प येथे ही घटना घडली आहे। मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 दरम्यान युवराज पाटील यानं ॲक्युमेन आणि गुडविल शेअर मार्केट कंपनीचे बनावट पत्र दाखवले आणि माजी सैनिक संजय बिन्नर आणि त्यांच्या साथीदारांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्याने बिन्नर यांच्याकडून गॅरंटेड रिटर्न तत्वावर 1,38,00,000 रुपये घेतले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बिन्नर यांनी युवराज पाटील याच्या विरोधात देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकानं अधिक तपास करत सापळा रचून रविवारी पणजी येथून युवराज पाटील यास ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 1,90,000 किमतीचे 7 मोबाईल हस्तगत केले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आदींच्या पथकाने केली। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद।